हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी। तर आज आपण सुरू करतोय इयत्ता 8वी चॅप्टर नंबर 3 त्यातलं सेकंड लेक्चर। फर्स्ट लेक्चर मध्ये आपण फोर्स आणि त्याच्या टाइप्स बद्दल शिकलो। आता ह्या लेक्चर मध्ये आपण प्रेशर बद्दल शिकूया। सो बेसिकली प्रेशर म्हणजे काय? नॉर्मली सगळ्यांना फोर्स आणि प्रेशर सेमच आहे असं वाटतं, पण त्यात काही डिफरन्स आहे। मग आता ते आपण एक्झाम्पल वरून समजून घेऊया। जसं तुम्ही आता बघा की जेव्हा फोर व्हीलर मध्ये वगैरे आपल्याला समजा त्याच्या टायर मध्ये हवा भरायची असेल, मग तुम्ही ते हवा भरायचं जे मशीन असतं त्या मशीनकडे तुम्ही बघा, तर तिथे त्या डिजिटल मशीनवर तुम्हाला काही नंबर्स दिसतील। म्हणजे आता जनरली टू व्हीलर्सचे टायर्स जेव्हा आपण समजा त्यात एअर फिल करतो, तर तिथे जवळपास 30, 35 वगैरे असे डिजिट्स तुम्हाला दिसतील। म्हणजे तेवढं प्रेशर त्या टायर मध्ये असतं। किंवा जेव्हा तुम्ही तुमच्या घरी समजा बायसिकल मध्ये जेव्हा हवा भरतात विथ द हेल्प ऑफ पंप, तर त्या पंपला तुम्ही तुमच्या हातांनी काय करतात, फोर्स अप्लाय करतात। आणि मग तुम्ही तो जो फोर्स अप्लाय करतात त्यामुळे ती एअर प्रेशराइज होते आणि मग ती हवा भरली जाते, त्या टायर मध्ये प्रेशर क्रिएट होतो। म्हणजे आता इथे त्या पंपला तुम्ही फोर्स अप्लाय करतायत आणि तिथे प्रेशर इन्क्रीज होतोय। म्हणजे मग आता फोर्स आणि प्रेशर हे रिलेटेड आहेत का? तर हो, फोर्स आणि प्रेशर हे रिलेटेड आहेत। मग ते कसे? तर पहिले आता तुम्हाला मी एक फॉर्म्युला सांगतो, नंतर आपण त्या फॉर्म्युलाचे इम्पॉर्टन्स समजून घेऊया की प्रेशर म्हणजे काय। तर फोर्स अपॉन एरिया ऑन विच फोर्स इज अप्लाइड, किंवा सिंपली आपण म्हणू शकतो प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया। मग आता इथे रिलेशन नक्की काय आहे बघा फोर्स आणि प्रेशर मध्ये। जर समजा तुम्ही एखाद्या वुडन प्लँकला म्हणजेच लाकूड असेल आणि त्यावर समजा तुम्हाला आयर्न नेल जर समजा हॅमर करायचंय म्हणजेच खिळा ठोकायचा आहे समजा, तर मग आपण काय करतो की जे पॉइंटेड पार्ट असेल म्हणजे खिळ्याचा जो टोकदार भाग असेल त्याला आपण त्या वुडन पार्टवर ठेवतो आणि वरून मग आपण त्याला फोर्स अप्लाय करतो। आता तेच आयर्न नेल समजा आपण उलट दिशेने ठेवलं, म्हणजे त्याचा टोकदार भाग जो असेल पॉइंटेड पार्ट तो वरती ठेवला आणि जो हेडचा पार्ट असेल तो समजा आपण वुडन मटेरियल जे असेल तिथे ठेवलं आणि नंतर आपण हॅमर केलं, तर आधी जसा समजा तो नेल इझिली आतमध्ये जात होता तसा आता नाही जाणार। मग आता इथे फरक काय होतोय बघा की जेव्हा आपण त्या पॉइंटेड पार्टला समजा त्या मटेरियलवर ठेवतोय आणि मग फोर्स अप्लाय करतोय, तर तेव्हा ज्या एरियावर फोर्स अप्लाय होईल तर तो खूप कमी असतो। म्हणजे पॉइंटेड पार्ट जिथे टच झालेला आहे तेवढ्याच एरियावर तो पूर्ण फोर्स तिथे अप्लाय होतो। आणि जेव्हा तुम्ही तो खिळा उलट करून ठेवतात मग तेव्हा त्या आयर्न नेलचं जे हेड आहे ते थोडं मोठं असतं। म्हणजे मग आता जो एरिया आहे तो आधीपेक्षा जास्त आहे, म्हणून मग तो तुमचा जो आयर्न नेल असेल तो इझिली मध्ये नाही जाणार। किंवा समजा जसं नोटीस बोर्ड वगैरे असतात स्कूलमध्ये, मग त्या नोटीस बोर्डवर एखादा समजा नोटीस असेल ते आपल्याला स्टिक करायचे, तर तिथे ते पेन्स यूज केले जातात। मग त्या पेन्सला सुद्धा तुम्ही जे टोकदार भाग असेल त्याला तुम्ही त्या नोटीस बोर्डकडे ठेवतात आणि मग आपल्या थंबने आपण त्या हेडच्या बाजूने प्रेस करतो। आता तेच पेन जर तुम्हाला उलट केली आणि मग सांगितलं की आता टोकदार भागाकडून तुम्ही तुमच्या थंबने त्याला प्रेस करा, तर तेव्हा ते प्रेस नाही होणार, उलट आपल्या थंबला आपल्या अंगठ्याला इजा होऊ शकते, इंजर्ड होऊ शकतं, रक्त येऊ शकतं त्यातनं। मग असं का? कारण जेव्हा तुम्ही त्या पॉइंटेड पार्टला त्या सरफेसकडे ठेवतायत आणि फोर्स अप्लाय करतायत तर तो फोर्स कमी एरियावर अप्लाय होतोय, आणि जेव्हा तुम्ही त्याला उलट करतायत तर फोर्स जास्त एरियावर अप्लाय होणार। तर मग प्रेशर आणि फोर्स कसं रिलेट आहे, तर आपण बघितलं की प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया। मग आता प्रेशर आणि एरिया यांच्यामध्ये रिलेशन आहे की जेवढा एरिया कमी असेल तेवढं प्रेशर जास्त क्रिएट होईल आणि जेवढा एरिया जास्त असेल तेवढं प्रेशर कमी क्रिएट होणार। याला आपण म्हणतो इनव्हर्सली प्रोपोर्शनल। फॉर एक्झाम्पल, चाकूने आपण जेव्हा फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स कट करतो, मग आता जर त्या चाकूला धार चांगली असेल म्हणजेच जर ते पॉइंटेड असणार, तर कमी एरियावर तो चाकू तुमचा टच होईल, म्हणजे जो पण फोर्स तुम्ही अप्लाय करणार तर तो कमी एरियावर अप्लाय होईल, म्हणजे जास्त प्रेशर क्रिएट करणार। सो फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स इझिली कट होतील। आता तोच नाईफ, तोच चाकू तुमचा जर ब्लंट असेल म्हणजे बोथट ज्याला म्हणतो आपण, की ज्याला टोक नसेल, धार नसेल, तसा चाकू जर तुम्ही यूज केला तर मग तुम्हाला ते कापायला जास्त त्रास होईल, कारण आता खाली एरिया जास्त आहे, म्हणजे तुम्ही जो फोर्स अप्लाय करणार तो जास्त एरियावर अप्लाय होईल, म्हणून मग क्रिएट होणारं प्रेशर कमी असणार आहे। सिमिलरली कॅमलचे एक्झाम्पल घ्या की वाळवंटात उंट जेव्हा चालतात
तर तुम्ही त्यांचे पाय बघा, त्यांचे पंजे जे आहेत ते असे स्प्रेड असतात, पसरलेले असतात. म्हणजे मग पूर्ण उंटाचं जे वजन असेल तर ते तेवढ्या एरियावर स्प्रेड होतंय. म्हणजे मग अप्लाय होणारा जो प्रेशर आहे तो कमी होतो. तुम्ही इमॅजिन करा की त्यांचे जर पाय समजा असे मोठे राहिले नसते, पॉइंटेड किंवा मग जसं आपण म्हणतो लाईक हरिण वगैरेचे पाय असतात तसे जर राहिले असते टॅपरिंग, तर मग जास्त प्रेशर क्रिएट झाला असता. पण मग त्यांचे फ्लॅट कुशन्स लेग असल्यामुळे कमी प्रेशर क्रिएट होतो आणि मग त्यांचे पाय जास्त असे सँडमध्ये, रेतीमध्ये न धसता त्यांना वरच्या वर पाय समजा तिथे ठेवता येतो, सो दॅट त्यांना वॉक करायला इझी होतं. म्हणजे इन शॉर्ट ह्या सगळ्या एक्झाम्पल्स वरून आपल्याला काय समजून घ्यायचंय, तर फोर्स, प्रेशर आणि एरिया यांच्यात रिलेशन काय आहे की प्रेशर दोन गोष्टींवर डिपेंड करतंय. पहिला म्हणजे फोर्स आणि दुसरा म्हणजे एरिया. जेवढा फोर्स जास्त असेल तेवढं प्रेशर जास्त असणार, जेवढा फोर्स कमी असेल तेवढा प्रेशर कमी असणार. पण मग एरियासाठी ते उलट, की एरिया जास्त असेल तर कमी प्रेशर क्रिएट होईल, एरिया कमी असेल तर जास्त प्रेशर क्रिएट होणार. मग आता हे झालं प्रेशर बद्दल, त्याच्या फॉर्म्युल्यावरून आपण समजून घेतलं. मग आता युनिट काय असणार आहे, कारण कोणतीही फिजिकल क्वांटिटी आपण जेव्हा लिहितो किंवा त्याबद्दल जे पण आपण मेन्शन करतो तर तेव्हा तुम्हाला युनिट लिहावं लागतं. मग जसं आता फोर्सचं युनिट आहे न्यूटन, लेंथचं युनिट आहे समजा मीटर. मग तसं आता प्रेशरचं युनिट काय असेल, तर फॉर्म्युला काय आहे, फोर्स अपॉन एरिया. मग आता फोर्सचं युनिट असतं न्यूटन आणि एरियाचं युनिट असतं मीटर स्क्वेअर. म्हणजे मग प्रेशरचं युनिट येईल न्यूटन पर मीटर स्क्वेअर, किंवा त्यालाच दुसरं नाव दिलेलं आहे मग इथे पास्कल. त्याला शॉर्टमध्ये आपण PA असं लिहितो. मग आता हे पास्कल जे आहे तर ॲटमॉस्फिअरिक स्टडी जे केले जातात मग त्यात पास्कलच्या ऐवजी ॲटमॉस्फिअर प्रेशर किंवा बार हे युनिट यूज केलं जातं. मग आता ॲटमॉस्फिअरिक प्रेशर काय असतं, बार म्हणजे काय, पास्कल म्हणजे काय, हे थोडं आपण नेक्स्ट तुमचा जो पार्ट आहे चॅप्टरचा त्यात आपल्याला येईलच. मग आता प्रेशर ऑन सॉलिड, म्हणजे आता सॉलिड ऑब्जेक्ट जर असतील तर त्यांच्यावर प्रेशर कसं असेल, लिक्विडमध्ये कसं असेल, गॅसमध्ये कसं असणार ते आपण थोडक्यात समजून घेऊया. मग प्रेशर ऑन सॉलिड्स बघा की आता हे पण तुम्ही एक एक्झाम्पल वरून समजून घ्या की जसं इथे तुम्हाला दिसतंय बघा आता की एक वुडन प्लॅंक आहे. मग त्यावर सुरुवातीला काहीच ऑब्जेक्ट्स नाही आहेत, पण मग तिथे एअर प्रेशर असतो, ठीक आहे, पण तो कमी असणार आहे. नंतर त्यात तुम्हाला आता दिसतंय की 4 डिफरंट बुक्स आहेत. मग आता ते बुक्स थोडे अंतरावर ठेवलेले आहेत, म्हणजे मग आता त्या बुक्सचं जे वेट असेल ते म्हणजे एक प्रकारचा फोर्स त्या वुडन प्लॅंकवर अप्लाय होतोय. पण मग आता ते बुक्स असे स्प्रेड करून ठेवल्यामुळे काय होतंय की जो पण त्यांच्या वेटमुळे अप्लाय होणारा फोर्स आहे तर तो तेवढ्या एरियावर अप्लाय होतोय जेवढ्या एरियामध्ये ते बुक्स स्प्रेड झालेले आहेत. मग आता मगाशीच आपण बोललो की जर एरिया जास्त असेल म्हणजे त्यावर क्रिएट होणारा जो प्रेशर असेल तो कसा असणार, कमी असणार, बिकॉज प्रेशर अँड एरिया आर इनव्हर्सली प्रपोर्शनल. नंतर नेक्स्ट तुम्ही बघा की जर तेच 4 बुक्स आपण असे स्प्रेड करून न ठेवता जर एकाच ठिकाणी त्यांना एकावर एक ठेवलं तर आता काय होईल की त्या बुक्सचं जे वेट असेल मग त्या वेटमुळे जो फोर्स अप्लाय होतोय तो आता आधीपेक्षा कमी एरियावर अप्लाय होतोय. म्हणजे मग एक बुक जेवढ्या जागेत आहे तेवढ्याच जागेवर तो प्रेशर तिथे क्रिएट होतोय आणि मग एरिया कमी असल्यामुळे आता इथे जास्त प्रेशर क्रिएट होईल. म्हणजे तुम्ही इमेजमध्ये बघू शकतात की तिथे आता ते वुडन प्लॅंक थोडं तुम्हाला असं दाबलं गेलेलं, झुकलेलं दिसेल बिकॉज ऑफ प्रेशर. म्हणजे मग आता इथे वेट तर सेम आहे, पण आधी समजा ते वुडन प्लॅंक तुमचं असं प्रेशराईज होत नाहीये आणि नंतर मात्र होतंय बिकॉज एरिया डिफरंट आहे. आधी एरिया जास्त होता म्हणून कमी प्रेशर, आता एरिया कमी आहे म्हणून जास्त प्रेशर. असंच एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो बघा. तुम्हाला जर एकाच ठिकाणी 7-8 तास उभं राहायला सांगितलं, फक्त उभं राहायचंय आपल्याला, पण तरी सुद्धा ते आपल्याला त्रासदायक होईल. का? कारण आपलं जे वेट आहे ते म्हणजे एक प्रकारे फोर्स आहे आणि मग आपण जिथे उभे आहोत मग आपल्या दोन्ही पायांच्या खाली जो एरिया आहे तेवढ्या एरियावर आपल्या पूर्ण वेटचं जे फोर्स असेल ते अप्लाय होतंय. म्हणजे मग काय होईल की आपले पाय दुखायला लागतात, कारण ते एक प्रकारे प्रेशर क्रिएट करत आहे आपल्या पायांवर. म्हणजे तुम्हाला अगदी अर्धा-1 तास उभं राहायला सांगितलं तर ठीक आहे, पण 7-8 तास उभं राहायला सांगितलं तर मात्र आपल्याला ते शक्य नाही बिकॉज प्रेशर क्रिएट होतोय. पण आपलीच बॉडी रात्रीच्या वेळेस आपण 8 ते 10 तास इझिली झोपून घेतो. मग आता झोपल्यावर आपल्याला त्रास नाही होते, उभं राहिल्यावर त्रास होतोय. मग याचे कारण काय की जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या बॉडीचं जे वेट आहे ते एकाच ठिकाणी नाही तर मग ते पूर्ण फ्लॅट आपली जी बॉडी समजा झोपताना असते तेवढ्या एरियावर आपलं वेट आता डिस्ट्रीब्यूट झालंय. म्हणजे मग आता इथे एरिया जास्त आहे म्हणजे मग क्रिएट होणारा फोर्स जो आहे तो खूपच कमी असणार आहे. आता हे झालं प्रेशर ऑन सॉलिड.
मग आता नेक्स्ट आपल्याला दिलंय प्रेशर ऑफ लिक्विड, म्हणजे आता वॉटर किंवा एनी अदर लिक्विड जे पण असेल त्यामुळे क्रिएट होणारं प्रेशर. तर त्यासाठी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिली बघा, की तुम्ही एक बॉटल घ्या आणि एक ट्यूब घ्या. त्या ट्यूबला एका एंडला तुम्ही बलून टाय करा, म्हणजे बांधून घ्या. मग आता दुसऱ्या एंडला त्याला तुम्ही हीट करून त्या बॉटलमध्ये समजा ते हीट केलेलं जे टोक असेल ते जर तुम्ही समजा त्या बॉटलला अडकवलं तर ते काय होईल की ती बॉटल मेल्ट होणार तेवढ्या पार्टमध्ये, म्हणजे बॉटलमध्ये ती ट्यूब तुम्ही इन्सर्ट करू शकतात. ओके. आता त्या बॉटलमध्ये तुम्ही वॉटर फिल करा. मग आता जसं तुम्ही ते वॉटर फिल करणार तर तुम्हाला ऑब्झर्व होईल बघा की त्या ट्यूबच्या एका एंडला आपण जे बलून समजा तिथे टाय केलंय, तर तुम्ही वॉटर लेवल जेव्हा इन्क्रीज करतायत तर बिकॉज ऑफ प्रेशर ते जे बलून असेल ते इन्फ्लेटेड व्हायला लागेल, म्हणजे तो बलून तो फुगायला लागणार. मग आता इथे हे का फुगतंय, कारण तिथे लिक्विडमुळे एक प्रेशर क्रिएट होतंय. पण मग आता हे प्रेशर कुठे किती असेल त्यासाठी आता परत सेकंड एक ऍक्टिव्हिटी बघू आपण, की आता तुम्ही जर समजा बॉटल घेतली आणि त्यात वॉटर फिल केलं. आता त्या प्लॅस्टिकच्या बॉटलला तुम्ही समजा वरती एक, मध्ये एक आणि खाली एक असे 3 वेगवेगळ्या ठिकाणी समजा जर होल्स केले तर तुम्हाला ऑब्झर्व करता येईल बघा की सगळ्यात वरती जो होल असेल तिकडून जे वॉटर समजा खाली येईल तर ते लगेच त्या बॉटल जवळच ते पाणी तुम्हाला पळताना दिसेल. नंतर सेकंड जे होल असणार त्यातनं जे वॉटर समजा बाहेर येईल ते थोडं फोर्सफुली येईल, म्हणजे ते आता बॉटल पासून थोड्या अंतरावर तुम्हाला पुढे थोडं जाताना दिसेल. आणि अगदी खाली शेवटचा जो होल असेल तिथून जे वॉटर बाहेर येईल तर ते आता आधीच्या दोन्हींपेक्षा जास्त डिस्टन्सवर तुम्हाला ते फोर्सफुली जाताना दिसेल. मग याचे रिझन काय, की जेवढी वॉटर लेवल जास्त असेल तेवढं ते जास्त प्रेशर क्रिएट करेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता डॅमचं समजून घ्या, की नद्यांवर जे डॅम असतात मग आता त्या डॅमला विंडोज असतात, डोर्स असतात. जर तुम्ही कधी यूट्यूबला वगैरे व्हिडिओ बघा की जेव्हा ते डोर्स ओपन केले जातात तर त्यातनं येणारं जे वॉटर असतं ते खूपच फोर्सफुली बाहेर येतं. आता नॉर्मली रिव्हरचं जे वॉटर आहे त्यात तर तेवढा फोर्स नसतो, मग डॅम मधून बाहेर येताना हा फोर्स कुठून आला, तर ते पाणी आपण तिथे साठवून ठेवलंय आणि ते पाणी जे असेल ते खूप समजा डेप्थ पर्यंत असतं, म्हणजे मग तेवढी वॉटर लेवल असते वरती आणि मग खाली ते डोर असतात. म्हणून त्या डोरला ओपन केल्यावर त्या पूर्ण वॉटरचा जो प्रेशर असेल तो त्या डोर मधून पाणी बाहेर येताना एक्झर्ट होईल. म्हणजे सिमिलरली इथे सुद्धा वेगवेगळ्या लेवलला वेगवेगळ्या प्रेशर असणार आहे, मात्र प्रत्येक लेवलवर जो प्रेशर असेल तो सेम असणार. म्हणजे काय की जर तुम्ही बॉटलला सेम लेवलला एक ह्या साईडने आणि एक ह्या साईडने समजा होल केला तेव्हा मात्र दोन्ही साईडने सेम प्रेशरने ते वॉटर बाहेर येईल, पण वेगवेगळ्या हाईट्सवर मात्र प्रेशर डिफरंट असेल. मग आता हे झालं प्रेशर ऑफ लिक्विड. नाव नेक्स्ट आपल्याला दिलंय प्रेशर ऑफ गॅस, किंवा त्याला आपण म्हणतोय गॅस प्रेशर. मग आता गॅस प्रेशर म्हणजे काय, की जसं तुम्ही बलून इन्फ्लेटेड करताना म्हणजे फुग्यात हवा भरताना ऑब्झर्व करा की जसं तुम्ही माउथने एअर त्यात ब्लो करणार तर तो फुगायला लागतो. म्हणजे मग आपण एअर जी इन्सर्ट करतोय, जी हवा भरतोय फुग्यात, तर त्यामुळे तो जो बलून आहे त्यात एक प्रकारचं प्रेशर क्रिएट होतंय. मग जेवढी एअर तुम्ही फील करणार तेवढा तो बलून तुमचा फुगत जातोय. म्हणजे आतमध्ये जे एअर मॉलिक्युल्स आहेत तर ते त्या बलूनवर एक प्रकारचा प्रेशर क्रिएट करत आहेत. मग आता ह्या एअरमुळे क्रिएट होणारा प्रेशर म्हणजेच गॅस प्रेशर. मग फक्त एअरच नाही तर जे पण गॅसेस समजा ॲटमॉस्फिअरमध्ये आहेत मग त्या सगळ्या गॅसेसचं नेचर तसंच असणार आहे की ते प्रेशर क्रिएट करणार. मग ते बलूनमध्येच नाही, एखाद्या कंटेनरमध्ये म्हणजे बॉटल असेल किंवा एनी अदर कंटेनर त्यात जर समजा हवा भरलेली असेल तर ते एअर मॉलिक्युल्स त्याच्या वॉलवर, त्या कंटेनरच्या वॉलवर प्रेशर क्रिएट करतात. रॅन्डम मोशनमध्ये असताना ते जेव्हा त्या वॉलला हिट करतील तर प्रेशर क्रिएट करतील किंवा बॉटमला सुद्धा प्रेशर क्रिएट करतील आणि तो प्रेशर सगळीकडे मात्र सेम असणार. ओके. आता गॅस आणि वॉटर या दोघांसाठी एक कॉमन वर्ड यूज केला जातो फ्लुइड. मग या प्रेशर ऑफ लिक्विड आणि प्रेशर ऑफ गॅसला आपण सिम्पली फ्लुइड प्रेशर असं सुद्धा म्हणू शकतो. नेक्स्ट आपल्याला दिलंय ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. मग आता ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, की आता अर्थ सरफेस पासून 16 किलोमीटर हाईट पर्यंत एअर आणि वेरियस गॅसेस आहेत. मग ही जी लेयर आहे त्याला आपण म्हणतो ॲटमॉस्फिअर. मग आताच आपण शिकलो की गॅस प्रेशर क्रिएट करतं. मग आता ॲटमॉस्फिअरमध्ये असलेली एअर किंवा वेरियस गॅसेस त्यांचे जे वेट असेल ते म्हणजे एक प्रकारे फोर्स क्रिएट करतील अर्थच्या सरफेसवर. मग आता इथे फोर्स क्रिएट होतोय एरियावर, सरफेसवर, म्हणजेच प्रेशर क्रिएट होणार. म्हणजे याला आपण म्हणणार ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. मग आता हे मेजर कसं करणार, तर
जर समजा आपण एक युनिट क्रॉस सेक्शनल असलेलं एक सिलेंडर कन्सिडर करतोय, मग युनिट क्रॉस सेक्शन म्हणजे काय? युनिट मीन्स 1, की ज्याचा एरिया 1 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा 1 मीटर स्क्वेअर असा असेल, तसं एक सिलेंडर आपण कन्सिडर करतोय. आणि त्या सिलेंडरमध्ये मग जी पण एअर असेल तर त्या एअरचं वेट म्हणजे एक प्रकारचा फोर्स, आणि त्या एअरचा फोर्स युनिट एरियावर जेवढ्या एरियावर अप्लाय होतोय त्यांच्या रेशो म्हणजे फोर्स अपॉन एरिया, तर ते आपल्याला देणार 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. मग आता हे 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर म्हणजेच काय? तर नियर अबाउट इक्वल टू 101 इंटू 10⁻³ पास्कल. मग आता लास्ट मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रेशरचे युनिट आपण यूज करतो पास्कल, पण इथे ॲटमॉस्फिअरच्या वगैरे स्टडी करताना आपण इथे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर यूज करतोय. म्हणून इथे तुम्हाला रिलेशन दिलंय की 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 101 इंटू 10⁻³ पास्कल, किंवा त्याला आपण म्हणतो 1 बार. मग एकतर ते ॲटमॉस्फिअर मध्ये लिहिलं असेल किंवा बार मध्ये, 1 ॲटमॉस्फिअर और 1 बार. मग आता 1 बार इज इक्वल टू 10⁻³ मिलीबार. म्हणजे जसं आपण 1 ग्रॅम इक्वल टू 1000 मिलीग्रॅम म्हणतो, तसं तुम्ही हे लक्षात ठेवू शकतात की 1 बार इज इक्वल टू 1000 मिलीबार. आता हे रिलेशन्स तुम्हाला सगळे लक्षात ठेवावे लागतील, तर हे सगळं तुम्ही नोट डाऊन करत जा, स्वतःचे नोट्स बनवा, म्हणजे तुम्हाला हे रेफर करायला इझी होईल, रिवाइज करायला इझी होईल. तर व्हिडिओ बघता बघता तुम्ही स्वतःचे नोट्स तयार करण्याची सवय ठेवा. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज स्पेसिफाईड इन द युनिट्स मिलीबार और हेक्टोपास्कल, म्हणजे ह्या युनिट्समध्ये आपण त्यांना एक्सप्रेस करतो. आता ॲटमॉस्फिअरिक प्रेशर हे प्रत्येक पॉइंटला म्हणजे एअरमध्ये कुठेही समजा आपण ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कन्सिडर केलं तर ते इक्वल असणार आहे. मग आता हे कसं की आता ही जी एअर आहे, मग ते समजा एक प्रकारे क्लोज कंटेनरमध्ये आहे, तर ते एअर मॉलिक्युल्स रॅन्डम मोशनमध्ये असतात. मग ते रॅन्डम मोशनमध्ये असताना जी कंटेनरची वॉल असेल त्यावर फोर्स एक्झर्ट करतात आणि मग त्यामुळे प्रेशर क्रिएट होतो. तर तो प्रेशर सगळीकडे त्या कंटेनरच्या वॉलवर सेम असणार. मग तसंच सिमिलरली हे ॲटमॉस्फिअरमध्ये जे पण एअर मॉलिक्युल्स असतील ते सारखा प्रेशर क्रिएट करतात. पण मग आता तुम्ही असं म्हणाल की आता हा प्रेशर जर आहे ॲटमॉस्फिअरमुळे क्रिएट होणारा, मग तो आपल्याला फील का नाही होत? म्हणजे आपल्या बॉडीवर पण तर तो प्रेशर ॲक्ट होतच असेल ना, मग ते आपल्याला फील का नाही होत? तर त्याचं रिझन आहे की आपल्या बॉडीमध्येच कॅव्हिटीज असतात. आता तुम्ही थोडं बायोलॉजीचे लेक्चर्समध्ये तुम्हाला येईल की आपल्या बॉडीमध्ये क्रेनियल कॅव्हिटी, थोरॅसिक कॅव्हिटी, पेल्विक कॅव्हिटी अशा वेगवेगळ्या कॅव्हिटीज असतात. मग कॅव्हिटी म्हणजे काय? तर एक प्रकारे एम्प्टी स्पेस. जसं आता आपण साधारणतः एखादी पिशवी असेल किंवा फुगा असेल की ज्यात आतमध्ये काहीच नसतं, पण आपल्याला माहिती आहे की हवा असते, एअर असते, म्हणजे ती एक प्रकारची कॅव्हिटी आहे. मग आपल्या बॉडीजमध्ये कॅव्हिटीज आहेत आणि बाहेरून ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजे मग बाहेरच्या प्रेशर आणि आतमध्ये जे कॅव्हिटीज आहेत त्यांच्या प्रेशर ते एकमेकांना बॅलन्स करतात. मग फक्त कॅव्हिटीज नाही तर आपल्या शरीरात आर्टरीज आणि वेन्स किंवा ब्लड व्हेसल्स म्हणतो आपण त्यांना, त्यात ब्लड प्रेशर असतं. मग बाहेरून जो ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असेल तर त्याला हे ब्लड प्रेशर आणि आपले कॅव्हिटीज जे असतात ते एक प्रकारे बॅलन्स करणार. मग तुम्ही बऱ्याचदा बघा स्विमिंग वगैरे करताना सुद्धा वॉटरचं प्रेशर आपल्या बॉडीवर असतं, पण तरी ते आपल्याला फील नाही होणार, बिकॉज आपलं ब्लड प्रेशर त्याला बॅलन्स करणार. मग आता बॅलन्स फोर्स, अनबॅलन्स फोर्स जसं आपण शिकलो तर तोच काही समजा लॉजिक तुम्ही इथे यूज करू शकतात. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर अर्थ सरफेसवर जे आहे तर आपली बॉडी त्याला अगदी बरोबर बॅलन्स करते. पण जसं आपण हाईटवर जातो मग तिथे ॲटमॉस्फिअर जे आहे ते कमी कमी होत जातं, म्हणजेच ॲटमॉस्फिअरिक प्रेशर हाईटनुसार कमी कमी होतं. म्हणून मग आता बऱ्याचदा ट्रेकिंग करणारी जी लोक आहेत, मग आता समजा सिंपल नॉर्मल हाईट पर्यंत तर काही त्रास नाही होणार, पण अगदी आता आपण म्हटलं की माउंट एव्हरेस्ट वगैरे असेल, मग तशा ठिकाणी ट्रेक करायला जेव्हा जातात तर ते सगळ्यांसाठी शक्य नसतं. का? कारण ते बऱ्याच हाईटवर आहे, म्हणजे तिथे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर खूप कमी असतो. मग आता ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कमी आहे पण आपला ब्लड प्रेशर तर तेवढाच असतो, म्हणून मग तेवढ्या हाईटवर आपलं ब्लड प्रेशर आणि ॲटमॉस्फिअरिक प्रेशर हे आता अनबॅलन्स होतात. आणि मग ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कमी, ब्लड प्रेशर जास्त, म्हणजे मग ते ब्लड आता बॉडीतनं बाहेर यायला लागतं. म्हणून बऱ्याचदा तेवढ्या हाईटवर गेल्यावर कोणाकोणाला नाकातनं रक्त येणं किंवा कानातनं रक्त येणं असे प्रकार होतात, बिकॉज आपलं ब्लड प्रेशर आता ॲटमॉस्फिअरिक प्रेशरपेक्षा जास्त असणार आहे त्या हाईटवर. म्हणजे तुम्हाला सिम्पली एवढं लक्षात ठेवायचे की ॲटमॉस्फिअरिक प्रेशर सी लेवल म्हणजे समुद्र तळ जे म्हणतो आपण, तर तिथे जास्त असतं आणि समुद्र सपाटीपासून जसं हाईटवर तुम्ही जाणार तसं हे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कमी कमी होत जाणार. ते इथे तुम्ही ग्राफमध्ये बघू शकतात की हाईटनुसार ॲटमॉस्फिअरिक प्रेशर डिक्रीज होते.
तर हे होतं आपलं लेक्चर नंबर 2. जसे तुम्ही ऑनलाईन हे लेक्चर बघतायत तर ऑफलाईन सुद्धा आपले क्लासेस अवेलेबल आहेत. धुळे किंवा आजूबाजूच्या एरियात राहणारी मुलं आपले ऑफलाईन क्लासेस सुद्धा जॉईन करू शकतात. तर अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.